होते, एखादी पॉझिटिव्ह गोष्ट पुऱ्या परिसराला पुढे घेऊन जाते. आता इथं जर समजा हे गोष्ट पॉझिटिव्ह नसती समजा किंवा भेटलं नसतं, किडीच लागलं नसतं. हा जो उद्देश असते साहेब, तुम्ही जो सांगता, माझा उद्देश असा आहे की मी या 74 वर्षात मी आतापर्यंत इतकं म्हणजे शेतीच केली, दुसरं काही केलं नाही, कुठे नोकरीसाठी अर्ज केला नाही, काही नाही. पण याच्यात मला गेन दिसून राहिला, बाकीच्या याच्यात काही दिसत नाही. मग मी माझी एनर्जी कशी काय वेस्ट करू? मी आहे ग्रॅज्युएट, पण मग आता काही ते जमत नाही त्याच्यात. मग घरी बसून राहा. हाती लागल्यावर आता असं वाटते की हे जे तरुण पिढी आहे, ज्याचं जो पाणी आहे हे पाहायला पाहिजे. पैसा कमवणं आहे ना, तर तुम्ही ह्याच्या हे जे आहे आता हा पसारा इतका मोठा, माझ्याजवळ 47 एकर जमीन, मग आता याच्यात मी काय कमवणार आहे तुम्ही सांगा? पूर्ण बघायची आहे साहेब. पण हाल सगळे. मग मी आता हे जे आहे हे असा एक प्लॉट आहे, म्हणजे इथे जमीन जी आहे 25-30 एकर, हे सर्व असं डेव्हलप करणार आहे. आणि याच्यामध्ये कायम केळी राहते, वर्षानुवर्षी केळी राहते. यात 25 एकर पाणी गिनी आहे, पाण्याची काही कमतरता होणार नाही. भविष्य असं आहे आता हे निसर्गाचं की 10 वर्षे हा जो पावसाळा आहे असेच पावसाळे येतील, तुम्ही ध्यान ठेवता माझ्या. आनंद झाला. म्हणजे हे सोयाबीन भाषा हे तुम्ही म्हणता काय चक्रात आता हे कसं काय करायचं पाणी, हे पावसाळेच असे राहतील तुम्हाला. नैसर्गिक आपत्तीत म्हणजे कसं नाही निसर्गाचं काय नाही लागत माणसाला नैसर्गिक, परंतु आपल्याला कसं वाचवता काही परंतु प्रमाणात शेवटी माणूस आहे, हा एवढा प्रयत्नशील आहे की तो त्याच्यावर काहीतरी करते. मग आता अशा टाइमला जर नैसर्गिक आपत्ती आली, समजा गारा पडल्या, तर त्या घडायचं काय होईल? गेलं कामात. मग आता याला जर बंच कव्हर केलं, 7 रुपये खर्च, 8 रुपये खर्च आहे त्या पोतळीचा 5x5ची, ते बंच कव्हर प्लॅस्टिकची पोतळी असते, त्याला भोकं असतात, त्याच्यात तुम्हाला दिसून ते बांधली तर त्या गारायचा त्याला फटका पैसे काय? झाडं भलंही ते पानं हे होती, पण पैसे काही ना काय होते. झालं आता हे जे कुंपण तुम्ही पाहून राहिले, हे कालच छाटलेलं आहे, हे अजून वर होतं. का छाटलं असं ते की ते असं पडून राहिलं नाही, शेत तयार करणं आहे. आता 7-8 दिवसात पुन्हा झालं त्याची ग्रोथ होते. तर यानं गरम हवा अंदर जात नाही, थंडी हवा अंदर जात नाही. आतलं ॲटमॉस्फिअर जे आहे ते मेंटेन राहते. कारण हे एवढं सकुलन पीक आहे, डुकरं फुकरं घुसत नाही तेवढ्यानं केळीचं. विचार करताना ते नाही, डुकरासाठी हे आहे, हे 3 तार लावलेले आहेत याचे झटका. याच्या भरोश्यावर डुकरं थांबत नाही, हे तर कशातूनही प्रवेश करतात. तर हे ह्या 2 गोष्टी आहे. त्याच्यानंतर उन्हापासून संरक्षण, नैसर्गिक आपत्ती म्हणतात, उन्हापासून संरक्षण करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये आपण तो बोरू लावतो किंवा त्याच्यामध्ये ते मधलं काही पीक मका वगैरे ते असं करतो, त्यातच मग हार्वेस्टिंग करून ते याच्या मल्चिंग. आता थंडी, तर थंडीच्या याच्या ट्रीटमेंट आहे त्याच्या या बी किसाच्या, मला बाकीच्या याचं काही माहिती नाही. आता चुना आमच्या टाकीत तयार आहे, पण पाऊस सुरू झाला, थंडी जर वाढली तर तो चुना सोडला, एकरी 1 किलो चुन्याची निवडी 36 तास भिजू द्यायचं आणि ते 2-3 वेळा ढवळायचं, ते मग सोडायचं, वरची निवडी सोडायची नाही. ते जास्त दिवस जर भिजलं तर काय काही नाही, काही होईन काय? काही होणार नाही. फायदा आहे ना चुना, ते जीवाणू नाही ना, ते जीवाणू आता त्या दुसऱ्या टाक्या आहेत तुमच्या, त्याच्यात जीवाणू आहे, ते वाढत राहतात. समजा टाकी 8 दिवस राहिली, 5 दिवसात आपण टाकतो की नाही, 8 दिवस राहिले त्याचं काही होणार नाही, वाढत राहतील ते. पण जास्त दिवस जर त्याच्यात जीवाणू ठेवले तर त्याला जे खायला पाहिजे ते मटेरियल संपून जाईल ना. तुम्ही त्याच्यात टाकलेला आहे, गूळ टाकलेला आहे, तो संपून जाईल. तर ते अशा तऱ्हेचं त्याचं नियोजन आहे. मग हे झालं याचं. त्याच्यानंतर बरं चालले. त्याच्यानंतर आता हे उष्णतेपासून याच्या संरक्षणासाठी हे फर्टिलायझर आहेत बाकीचे, ज्या फर्टिलायझरनं उष्णता वाढीन या शेड्यूलमध्ये आहे त्याचा. ज्यावेळेस तुम्ही तुमची केळी अशा अवस्थेत, तुम्ही आता आज जर रोप बुक केलं, तुम्ही किती तारखेला पेरणार आहे ते तारीख त्याच्यात हे केले की तो तिकडून माती पाणी रिपोर्ट तुमचा इकडून सॅम्पल पाठवलं, त्यानुसार तो तुमचा शेड्यूल बनवून पाठवतो, त्यानुसार शेड्यूल बनवून पाठवतो. मग समजा आता हे माय घड येऊन राहिले हिवाळ्यात,
मग त्याला थंडीचा बाधा होऊ शकतो काय. मग ते थंडीची जर बाधा व्हायला लागली तर तो बाग खराब होईल. मग या टाइमला त्याच्या शेड्यूलमध्ये ते बरोबर आहे काय. त्याच्या शेड्यूलमध्ये त्या थंडीपासून त्याचं संरक्षण होण्यासाठी त्याच्या आतमध्ये ते खतं वगैरे तसे इनपुट आहे. आता याच्यात आपल्या रासायनिक खतासोबत फॉस्फोरिक ॲसिड आहे. फॉस्फोरिक ॲसिड आहे ते हप्त्यातून 2 खेप आहे. हे रासायनिक खतं सगळे हप्त्यातून 2 खेप आहे. पूर्ण दोन वेळा. एक मंगळवार आहे आमचा टाईमच्या हिशोबाने या लाईनचा, आणि दुसरा शनिवार आहे, आणि तिसरा गुरुवार असतो. 3 दिवस. हा गुरुवार जो मधला आहे याच्यात काही आज चुना सोडणं, तुम्ही काय ट्रायकोडर्मा सोडणं, ते आपलं हे जीवाणू कल्चर सोडणं, याच्यामधले आहे. त्याच्यासोबत ते जीवाणू नाही सोडलं, असं ते मेंटेन केलेलं आहे. तर हा शेड्यूल असा त्याचा फॉलो जर केला पूर्णचा पूर्ण. आता हे फॉस्फोरिक ॲसिड आहे. आता या महिन्यापासून 1 महिना झाला असेल याला सल्फ्युरिक ॲसिड. आता सल्फ्युरिक ॲसिड सुरू आहे. याच्यासोबत फॉस्फोरिक ॲसिड आहे आणि 7 किलो सल्फ्युरिक ॲसिड आहे. मी घाबरलो. सल्फ्युरिक ॲसिड एकदम तीव्र असते. मी घाबरलो. मग म्हटलं बा आता याचं क्लोरिफिकेशन झाल्याशिवाय आपण हे सोडणार. मग डायरेक्ट त्याच्याशी संपर्क झाला. त्यानं सांगितलं की ते सोडाच लागतं. त्याचे कारणं सांगितलेले म्हणजे सल्फ्युरिक ॲसिडही सोडणं. ते कशासाठी मग STS4? म्हणजे फॉस्फोरिक ॲसिड आपण काय करतो, फॉस्फेट त्याच्यातून भेटते, ऑक्सिजन भेटते. म्हणजे फॉस्फोरिक ॲसिडमध्ये 35% फॉस्फेट आहे काय, आणि 65% ऑक्सिजन आहे, आणि 3% हायड्रोजन आहे. असं त्याचं विश्लेषण आहे त्या फॉस्फोरिक ॲसिड. या सल्फ्युरिक ॲसिडचं कार्य असं आहे की हे जे खतं आहे जे दिलेले आहे, आणि हा पीक पिरियड असते या क्रॉपचा, मग ते या पिकाला अवेलेबल व्हायसाठी याच्यामध्ये pH मेंटेन जास्तीचा व्हायला पाहिजे. याच्यासाठी हे तसं ते फॉस्फोरिक ॲसिडही pH मेंटेन करते. म्हणजे pH आपला वाढलेला असला तर ते कमी करते. तर ते त्याच्यासाठी ते फॉस्फोरिक ॲसिड. आणि पोटॅशची अवेलेबिलिटी वाढवायसाठी हे सल्फ्युरिक ॲसिड. आलं का लक्षात. पोटॅशची अवेलेबिलिटी वाढवणे, उष्णता भागात वाढवणे, आणि हे टेम्परेचर मेंटेन करणे जमिनीच्या अंतर्गत, हेच त्याचं काम आहे. जमीन ते आता 2 क्विंटल समजा STS 2 क्विंटल घाबरत होतो ना. हो ते मग आता असं आहे की त्याच्यात माहिती आहे आतेबुवा हे कारभार करतात सगळं. मागे वापरलेलं आहे मी ते. याच्यासाठी कशाला आणलं नाही नाही याला सोडलं होतं ना हे पपईला सोडलं. पोपया. बरोबर शेवटला त्या पोपयाला मग यायला तो अनुभव होता की त्याचं तर भडकाच होते. त्याचा पाण्यात टाकलं असं अळमधळम फळका. बरोबर. मग ते अशी धार टाकावं लागतं. मग आता हे रिस्की होतं. पहिलं डोक्यात असं होतं की याला हे 50-50 किलोचे कंटेनर बोलवू आपण त्याच्याकडून. पण त्याचा विचार केला मी की हे या माणसाले हँडलिंग करायचं. तर मला ते जेवढं पाहिजे हप्त्याला, म्हणजे हप्त्यातून 2 वेळा तेवढ्या कॅना त्याला भरायला लावल्या त्या कंपनीवाल्याने. पण 7 किलो पाहिजे की नाही, तर त्यानं सांगितलं की 7 किलोची नाही होणार कॅन, 6.5 किलोची. म्हटलं चालतं. तर आता कसं आहे की कॅन आणली की हे या पद्धतीनं ते कॅन रिटून देतात. तर असे त्याचे ते अलग 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 त्याचे डोजेस साहेब 1000 असतात. विशेष म्हणजे असे एकरी नसतात. नाही. एकराचं काय आहे, खोडाच्या संख्येवर नाही शिवापडी तसं नाही. तुम्ही झाडं किती लावा ती एकरावर होतो. मग आता तुम्ही जास्त त्याच्यात समजा 1750 5x5 बसवले, म्हणजे न्यूट्रिशन कमी पडते म्हणजे. कमी पडते म्हणजे झाडाची संख्या त्याच्यात वाढते. पण याचे डोस जे आहेत कुणाचे याचे ते 1000 आपले एकरी. याचं अंतरात मेंटेन आहे बरोबर. 1000-1100 खोडा आहेत फक्त, विषय नाही. पण तर आता याच्यात दुसरं एक टेक्निक असं आहे की हे जे पानं आहे की नाही, म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की 40,000 स्क्वेअर फूट 43,500 स्क्वेअर फूट एका एकरात जर
त्याचा एरिया आहे आपला, तर याच्यात 20,000 पानं असायला पाहिजे. पानापासून गणित आहे, 20,000 पानं असायला पाहिजे. मग आता 20,000 पानं असून ते जर ओव्हरलॅप झाले एकावर एक, तर त्याच्यात फोटोसिंथेसिस होणार नाही. बरोबर. वरच्यात होईन, खालच्यात होणार नाही. सूर्यप्रकाश वरच्यावर पडेन, खालचं नुसतं पान राहील, निष्क्रिय राहील. म्हणून त्याचा जो ग्राफ आहे तो वाढवायचा. मग आता याच्यात झिगझॅग 5/9 करणार आहे. 5/9 म्हणजे ते होते 10/9 झिगझॅगमध्ये. आलं लक्षात? म्हणजे इथे झाड आहे, समजा आता हे झाड आहे आणि हे झाड आहे, इथे झाड नाही, पण या लाईनमध्ये इथे झाड येईल, या लाईनमध्ये इथे येईल. मग हे झालं 5 आणि 5 10 साहेब 10 फूट झालं, हे 9 फूट आहे. म्हणजे हे पान तिकडचं आणि इकडचं, हे म्हणजे हे पान इकडे जाईल, हे पान इकडे येईल. याला 5 फुटाची कॅनोपी भेटते, त्यालाही 5 फुटाची भेटते. ओव्हरलॅपिंग काहीतरी टिंब पडतात मग उन्हाचे खाली. हां. जमिनीवर बी तर पडतात. जमिनीवर ऊन पडणं हेही आवश्यक आहे. बरोबर. जमिनीवर ऊन पडणं हेही आवश्यक आहे. त्याचं म्हणणं असं आहे की ह्या बागमधून झाकलेला आहे पूर्ण पॅक, ते चुकीचंच आहे. काय शेतात हे 7/5 आहे, आता याच्यात मी 9/5 लावणार. अच्छा, हे 7/5, हे आता हे 9/5. 7/5. आता हे 7-10 झालेली आहे सध्या. ही आता कोणती करायची आहे पुढची? 9-10. 9-10 होईल. 9-10.